बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोता मित्रहो, बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी लिखित कादंबरी चक्रव्यूह. प्रकरण 3. दुरून जबरदस्त वेगानं मोटार आली. एवढ्या वेगानं म्हणजे ती पापाजींचीच मोटार. त्यांच्या या वेगामुळे त्यांच्यावर नेम धरून गोळी झाडता येत नाही असा सगळ्यांचा समज. खरा असेल ही, पण नेमबाजीचा प्रश्न नव्हता. त्या काळात सुद्धा पापाजींना अतिवेगाचं वेड होतंच. प्रचंड वेगानं गाडी हाकायची. कोणी गाडीखाली आला तरी परवा नाही, अशा बेफिकिरीनं ॲक्सिलेटर दाबायचा. दारात मोटर थांबताना सुद्धा गाडीचा वेग कमी न करता गाडी वळवायची. टायरच्या घर्षणाचा कर्णकर्कश आवाज करीत ब्रेक लावायचा. यात त्यांना एक प्रकारचं सुख मिळायचं. ड्रायव्हर हे सर्व करू शकत नाही म्हणून बहुतेक वेळा ते स्वतःच मोटर हाकायचे. देवडीकडे गार्डाने ठोकलेली सलामी घेत त्यांची मोटर आत आली. ती वळण घेऊन जिथं येऊन थांबते तेवढा रस्ता खडी डांबर टाकून वारंवार दुरुस्त करावाच लागतो. टायरच्या जबरदस्त घर्षणानं तो रस्ता उघडत असतो. 2 बंदुका, रायफल, मॅगझिन वगैरे छातीवर खांद्यावर घेऊन ते रुबाबात आत आले. भोवती गार्डांची धावपळ होती, पण भोवती कुणी नसल्यासारखेच ते आत आले. बंगल्याच्या पायऱ्या चढताना सुद्धा ते तरुण पोरासारखे उड्या मारीत वर आले. आता ते 50च्या जवळ आले होते, पण ते स्वतःला खूप खूप तरुण म्हणजे 30-35तले समजत. लोकांनीही तसं समजावं म्हणून ते पायऱ्या चढताना उड्या मारीत किंवा छाती पुढं काढून झपाझप चालत. आत आल्याबरोबर त्याने अंगा खांद्यावरचं शिकारी सामान खाली उतरवलं आणि चिकटवलेली दाढी मिशी काढून टेबलावर ठेवली. हल्ली शिकारीवर जाताना ते मुद्दाम खोटी दाढी मिशी लावीत. मारेकरी मागावर असलेच तर ते फसावेत म्हणून. मोटरही कुणाची तरी मागून आणत. ते आत आल्यावर अम्माजी पुढं आली. ते सुखरूप आले याचा तिला मनापासून आनंद झाला होता. तिच्याकडे त्यांचं लक्ष जावं म्हणून ती विशेष नटली होती, पण पापाजींनी तिच्याकडे लक्ष दिलं नाही. तरीही ती पुढं आली आणि त्यांच्याकडे पाहत म्हणाली, माणसानं काळजी तरी किती करायची, किती वाट पाहिली. आज 4था दिवस. ते काहीतरी बोलतील म्हणून अम्माजी बघत राहिली, पण ते काहीच बोलले नाहीत. त्यांनी तिच्याकडे पाहिलंही नाही. बळ्या, कोण आलं होतं? बळ्या काकांना विचारता विचारता त्यांचं लक्ष मुलकराजकडे गेलं होतं. तो तिथल्या कोचावर तसाच पाय वर घेऊन बसला होता. पापाजी 3-4 दिवसांनी आले याचा आनंदही त्याच्या तोंडावर नव्हता. त्याला पाहताच पापाजींच्या मस्तकावरली शीर एकदम तळकली. मुलकराजच्या आणि बळ्या काकांच्या ते लक्षात आलं, पण तरीही मुलकराज निगरगट्टपणे तिथंच बसून राहिला. पापाजी काही बोलले नाहीत. दुसरा असा कोणी असता तर त्यांनी त्याला झापला असता, पण मुलकराजबद्दल त्यांना विशेष आपुलकी होती. त्यांनी क्षणभर इकडे तिकडे पाहिलं आणि एकदम कठोर आवाजात म्हटलं, बळ्या, मी तुला विचारतोय. काय? कोणी आलं होतं का? कोणाचे फोन आले होते? सगळ्या डायरीत लिहिलेलं आहे. ते मी सावकाशीनं पाहीन, पण खास कोणी? स्वामीजींचा फोन आला होता. कोण? गुरुपद स्वामी? त्यांना स्वामींचं नाव ऐकताच अकस्मात उत्साह आला. त्यांचा फोन लावून दे. तेवढ्यात तिथं उभी असलेली अम्माजी म्हणाली, स्वामीजी आलेत तर मला तुम्ही बोलला नाहीत बळ्या काका? ते फक्त थोडा वेळ विमानतळावर थांबले होते. तिथनं त्यांनी फोन केला होता. ते गेलेत कुठं? जिनीवाला. तिथनं फोन करतो म्हणालेत. अलीकडे या स्वामींचं प्रस्थ फारच वाढलं होतं. ते पापाजींच्याच घरी वाढलं गेलं असं नाही, तर देशभर वाढलं होतं. साध्या सुध्या राजकीय पुढाऱ्यापासून थेट राष्ट्रपतीपर्यंत सर्वांची या स्वामीजींची सलगी होती.
ते या सर्वांचे आध्यात्मिक गुरु होते. लाखो रुपये खर्च करून त्यांच्या आश्रमामार्फत प्रचंड यज्ञ होत होते. हे सारं या देशातच होत होतं असं नाही. जगातल्या मोठमोठ्या राष्ट्रांचे प्रमुख या स्वामीजींना आमंत्रण देत होते. त्यांच्याबरोबर स्वामीजींचे फोटो प्रसिद्ध होत होते. बापाजींचे ते आध्यात्मिक गुरु नव्हते. त्यांचा असल्या बंधुगिरीवर विश्वास नव्हता, परंतु ते स्मगलिंग आणि शस्त्रास्त्रांचा चोरटा व्यापार यातले मध्यस्थ होते आणि त्यासाठी ते बापाजींना हवे होते. त्यांच्या मध्यस्थीनं फार मोठा धंदा साधता येईल असं बापाजींना वाटत होतं. अम्माजी मात्र स्वामीजी आले की त्यांच्या पायावर डोकं ठेवायची. स्वामीजींनी तिच्या डोक्यावर हात ठेवला की तिला सुरक्षित वाटायचं, मन शांत व्हायचं. स्वामीजींच्या अंगात दैवी शक्ती आहे असं तिला वाटायचं. नुकतीच एक मोठी गडबड झाली बापाजी, असं बळ्याकाका म्हणताच अम्माजी म्हणाली, स्वामीजींची कृपा म्हणून जीवावरचं निभावलं. तिला वाटलं बापाजी तिच्याशी बोलतील, पण काहीही न बोलता त्याने हातानंच तिला गप्प राहायला सांगितलं आणि बळ्याकाकांना म्हटलं, बळ्या काय झालं? अम्माजी संतापून म्हणाली, जातेच मी तोंडे घेऊन. ती रागारागानं तरातरा आत निघून गेली. ती आत जाताच बापाजींनी सुटल्यासारखा सुस्कारा टाकला आणि पुन्हा विचारलं, काय झालं? आत्ताच थोड्या वेळापूर्वी चारूच्या मोटारीवर गोळ्या झाडल्या, इतनंच हाकेच्या अंतरावर. बरोबर गार्ड नव्हते? होते, त्यांनीही गोळीबार केला. सुदैवानं चारूला काही इजा झाली नाही. माणसं कोण होती? सूरजमलची असावीत. बापाजींनी बसल्या बसल्या गप्प राहून थोडा शांतपणे विचार केला. तेवढ्यात बळ्याकाका त्यांना उपदेश करीत म्हणाले, बापाजी, मी तुला कधीपासून पुन्हा पुन्हा सांगतोय की तू या राजकारणाच्या फंद्यात पडू नकोस. का? राजकारण हे पैशाच्या जोरावर करायचं नसतं. कशाच्या जोरावर करायचं असतं? लोकांच्या जोरावर. लोक मागे येतात तेव्हा राजकारण करता येतं, त्यांच्या जोरावर. बळ्या, तुझा क्रांती करायचा धंदा 30 वर्षांपूर्वीच दिवाळ्यात निघालाय. तुमचे सर्व पक्ष दिवाळखोर झालेत. एक लक्षात ठेव, आता जे काही करायचं असेल ते पैशाच्याच, फक्त पैशाच्या जोरावर करता येईल. आणि लोकांना विकत घेता येतं. लोक सहज विकले जातात आणि विकत घेता येतात. पण मी म्हणतो, तू एवढा गडगंज पैसा कमवला आहेस की तुला आता काय कमी आहे? तेच बळ्या, तुला कधी कळायचं नाही, कारण तू कधीच काही मिळवलेलं नाहीस. थोडा वेळ काय बोलावं ते बळ्याकाकांना कळेनासं झालं. तरीही याला पापाजीला कुठंतरी थांबवलंच पाहिजे म्हणून ते म्हणाले, पापाजी, तू आज नंबर 1च बिल्डर आहेस. इम्पोर्ट एक्सपोर्टच्या नावाखाली तुझे अनेक धंदे चालू आहेत. आता गुलाबराव मुख्यमंत्री असताना त्यांनी तुला रामपूरची अवाढव्य जमीन दिली. दिली म्हणजे दान नाही दिली. त्यासाठी गुलाबरावांना किती कोटी दिलेत ते ठाऊक आहे ना तुला. तरीसुद्धा तुला ते घबाडच पडलं, आणि तेही गुलाबरावांमुळे. आणि त्यांनाच मुख्यमंत्री पदावरून उडवण्यात तुझा हात. त्यांना मुख्यमंत्री पदावर मी उडवलं नाही. रामपूरच्या जमिनीचं स्कॅन्डल मी फक्त प्रेसमध्ये लीक केलं. हल्ली सगळं वॉटरप्रूफ, लीकप्रूफ मिळतं. फक्त राजकारण्यांची लफडी तेवढी वर्तमानपत्रातून सतत गळत असतात. असं म्हणत बळ्याकाका हतबल होऊन खाली बसले. गुलाबराव सूरजमलच्या खिशात गेला म्हणून मला तसं पाऊल उचलावं लागलं. त्यातनं जाधवरावांनाही इशारा मिळेल. ते मुख्यमंत्री झाले म्हणजे त्यांना अमरपट्टा मिळालेला नाही. त्यांच्या त्या नालायक मुलाला, कोण तो? सुदेशराव. तो आमच्या ग्रेट इंडियन एंटरप्राइजेसचा एजंट आहे. त्याच्या एजन्सीचं नाव वेगळं आहे म्हणून जाधवराव सुटणार नाही. हो, पण रामपूरच्या जमिनीचं स्कॅन्डल, त्याच्या चौकशीसाठी कमिशन शेवटी नेमलंच ना जाधवरावांनी. तीही लोकशाही तंत्र आहेत. बळ्या,
ती तुला कळायची नाहीत. लोकांच्या प्रेसवाल्यांच्या समाधानासाठी हे करावंच लागतं. चौकशी करा, चौकशी करा म्हणून ओरडणाऱ्या प्रेसवाल्यांना सूरजमलनं पैसा दिला नसेल. दुसऱ्याच्या बाबतीत हेच करायला मी पैसा चालत नाही. 4 दिवस थांब. प्रेसवाले नवीन सनसनाटीच्या मागे लागणार. हे लँड स्कॅन्डल विसरणार. चलता है, हे नेहमीचंच आहे. अखेर ही लोकशाही आहे हे विसरू नकोस. लोकशाहीत लोकांचं समाधान करावंच लागतं. बोलता बोलता त्यांचं लक्ष तिथंच पाय वर घेऊन बसल्या मुलकराजकडे गेलं. त्यांना त्याला काही सांगायचं होतं. रामपूरची जमीन त्यांना त्याच्या ताब्यात घ्यायची होती. तोही बळ्या काकासारखा क्रांतीचं परिवर्तनाचं काही ना काही सतत बोलत असतो. म्हणून त्याच्याकडे ती जमीन देऊन तेथे काय ती क्रांती कर, परिवर्तन करून दाखव असं त्याला सांगायचं होतं. पण तोच एकदम तडकला. झटकन उठला आणि रागारागानं पापाजींच्या नाकावरून निघून गेला. ताड ताड पाय आपटत त्याचं ते तसं निघून जाणं त्यांना अपमानास्पद वाटलं. ते एकदम चिडले आणि त्यांनी बळ्या काकांना विचारलं, हा मुलकराज असा का वागतो बळ्या? याचं कुणावर प्रेमभीम असेल? छे, त्याचे विचारच वेगळे आहेत. वेगळे विचार म्हणजे काय? तुझे हे धंदे, तुझी ही कमाई त्याला पसंत नाही. माझ्याच कमाईवर जगतो ना आपण. अशी आमाप कमाई कुणाला करता येता कामा नये. गरीबातल्या गरीबाला सुखानं जगण्या इतकी कमाई आणि मग सगळ्या मर्यादा सांभाळून तुमची कमाई, असं त्याचं म्हणणं. त्याचं कसलं म्हणणं? तुझी शिकवण आहे. तुम्हा दोघांनाही तिकीट काढून देतो. रशियाला जा, तिथंच राहा. राजगुरू, तू रामपूरचा रिपोर्ट नाही दिलास? पापाजी म्हणाले. मी आत्ताच येतोय पापाजी. म्हटलं तुम्ही दमला असाल. ते एकदम गंभीर झाले आणि म्हणाले, मी एकदम दमत नाही. 25 वर्षांच्या पोरासारखा. क्विक क्विक, आता फोन यायला लागतील. सगळ्या 250 एकरांचा पट्टा मोकळा करून घेतला. मारामारी हाणामारी फार मोठी झाली. पारध्यांनी खूप जोर दाखवला. 60-70 माणसं मेली. पोलिसांनी मृतांचा आकडा 13 दिलाय. जखमीही खूप झालेत. त्यांना दिलेच ना भरपूर? 26,000 दिले पापाजी. ठीक आहे, द्यावेत त्यांना. गरीब माणसं असतात ती आणि लढतात ते आपल्यासाठी. अनेक पारधीसुद्धा जखमी झालेत, पण आदिवासींना धूम पळवलं त्याने. पोलिसांना त्यांना 51,000 दिलेत कॅश. गंमत म्हणजे ते चेकसुद्धा चालेल म्हणाले. गुड, दॅट शोज देशात कॉन्फिडन्स वाढत चाललाय. एवढं पापाजी म्हणतात न म्हणतात तोच फोन वाजला. बळ्या काकांनी फोन घेतला आणि तो पापाजींकडे देत ते म्हणाले, IGP. फोन घेत पापाजी म्हणाले, हा नमस्कार पेंडसेजी, नमस्कार. हा नमस्कार. हो हो, मी ते ऐकलंय. व्हेरी व्हेरी अनफॉर्च्युनेट. लोकांना हिंसेशिवाय काही कळतच नाही. राजगुरू, आय सी. निघणार की निघाला? आय सी. काही लागलं तर कळवा मला, मी इथंच आहे. त्यांनी फोन खाली ठेवला. बोलता बोलता ते गंभीर झाले आणि म्हणाले, यू शुड हॅव शोन पॉवर टॅक्ट राजगुरू. काय झालं? तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी केलं. काय केलंस? पारध्यांच्या लीडरला वेगळे पैसे देऊन मी पारधी आदिवासींच्या अंगावर सोडले. त्या पारध्यांना वेगळे दिले. ते नाही, त्या दंगलीच्या वेळी तू तिथं उभं राहायचं नाहीस. एक तर ते डेंजरस असतं, शिवाय प्रेसवाले आपल्याला मुद्दाम पाहतात. पण झालं काय पापाजी? श्रमिक संघटनेचा मोर्चा निघालाय. 2,000 आदिवासी. ते सगळेच आदिवासी नसणार. नाव कीप क्वाईट.
पापाजींनी राजगुरूला गप्प केलं आणि ते बळ्या काकांना म्हणाले, बळ्या, ही तुझी जबाबदारी. उद्या किंवा परवा मोर्चा इथं पोहोचेल. सगळेच आदिवासी नसणार, त्यातले काही फुकटात मुंबई बघायला आलेले असणार. पण एनिवे, उन्हाळ्याचे दिवस आहेत. तू स्वतः सुपरवाईज कर. प्रत्येकाला आईस कँडीज अनलिमिटेड, आणि खातील तेवढ्या. कँडीज पाण्याच्या नको, चांगल्या मलईच्या घे. पुरी भाजीची पाकिटं अनलिमिटेड. दूरनं लोक येतात, गोर गरीब लोक. सगळेच गरीब नसणार, काही जण फर्स्ट क्लास नाही आलेले असणार. इवन देन त्यांना VIP ट्रीटमेंट दे. व्हॉट एल्स? मोरक्यांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांकडे गेलं की उरलेल्या मोर्चेवाल्यांना अमिताभच्या सिनेमांची 500-700 तिकीटं काढून द्या. बाकीच्यांना तिकिटाचे पैसे द्या. लेट देम सी अ रेव्होल्युशनरी हिरो. लेट देम एन्जॉय. ते उभे राहिले आणि थोडेसे विचारमग्न होत म्हणाले, ही प्रामुख्याने गरीब आणि आगतिक माणसं असतात. बळ्या, त्यांच्याबद्दल आपण अनुकंपा बाळगली पाहिजे. मला नेहमी या माणसाबद्दल सिंपती वाटते. हो, ती दुसऱ्यावर मारेकरी म्हणून घालायला उपयोगी पडतात. बळ्या काकांच्या या उद्गारात कडवटपणा होता. तो पापाजींना जाणवला. ते त्यांच्या पाठीवर थाप मारीत म्हणाले, बळ्या, मी हे सगळं गंभीरपणे म्हणतोय. आय एम व्हेरी सिरियस. दंगली कराव्या लागतात, याचं कारण आपली सिस्टीमच तशी आहे. मला सांग बळ्या, या 250 एकरात या आदिवासींनी आजवर काय पिकवलं? पण ती त्यांची जमीन होती. ती त्यांची जमीन नव्हती, ती सरकारची जमीन होती. आणि आदिवासींनी झुंडशाही करून ती बळकावली होती. पण ते त्यांच्या उत्पन्नाचं साधन होतं. त्या साधनातून त्यांनी गरिबीशिवाय कसलं उत्पन्न काढलं? तुम्ही सो कॉल्ड इंटेलेक्च्युअल्स लहान पोरं अंगठात चोखतात तशी गरिबीत ही दुसऱ्यांची गरिबी चोखत बसता. गरीब लोकांच्या गरिबींचं तुम्हा लोकांना कौतुक. त्यांचा बडबडून कैवार घ्यायचा. गरिबी नष्ट करण्याचं काम सरकारवर सोपवायचं. सरकार काही करत नाही म्हणून सरकारवर टीका करायची. एवढं करून गरिबांसाठी आपण काहीतरी केलं असं समजायचं आणि स्वतःला पुरोगामी म्हणवायचं. तू तरी त्यांच्यासाठी काय केलंस? इमारतीसाठी जागा हवी असेल तेव्हा झोपड्या जाळल्यास, दंगली घडवून आणल्यास. हो हो बळ्या, हो. पण तिथं काय उभं राहिलं? झोपड्या नाहीत, इमले उभे राहिले. बांधकामाचा धंदा उभा राहिला, रोजगारी वाढली. ती दिसत नाही तुम्हाला? आणि झोपडपट्टीवाले बेघर होतात ते तर कुठेही गेले तरी बेघरच असतात. आणि जातात तिथं पुन्हा तसल्याच काड्या लावून झोपड्या बांधतात. हे रामपूरचे आदिवासी इतकी वर्षे तिथं काय करीत होते? चोऱ्या माऱ्यांशिवाय काय केलं त्यांनी? दारू पिऊन बायका पोरांना बडवलं. आता मी त्या 250 एकरात वेलचीचं कसं पीक काढतो ते बघ, एक्सपोर्टसाठी. पापाजींना आणखीही काही बोलायचं होतं, पण तेवढ्यात फोन वाजला. बळ्या काकांनी फोन उचलला आणि ते पापाजींकडे देत ते म्हणाले, मुख्यमंत्री जाधवराव. पापाजी फोन घेत म्हणाले, हा नमस्कार जाधवरावजी. हो हो, आत्ताच ते माझ्या कानावर आलं. खरं म्हणजे फार मोठी प्राणहानी झालेली नाही. येस येस, दॅट्स अ गुड, व्हेरी गुड आयडिया. चीफ मिनिस्टर फंडातून प्रत्येक मेलेल्याला 5,000 आणि जखमींना 1,000. दॅट्स फाईन. चीफ मिनिस्टर्स फंडासाठी मी चेक रवाना करतोय. तो मोर्चा गुलाबरावजींच्या माणसांनी ऑर्गनाईज केला हे लक्षात ठेवायला पाहिजे. फायनान्स कुणी केला आहे ते सांगायला नकोच. तुम्हाला डिस्टॅबिलाइज करण्याची ही मूव आहे. हां, कारण ती तुमची कॉन्स्टिट्युएन्सी आहे. एनिवे, डोंट वरी, आय विल टेक केअर ऑफ धिस मोर्चा. थँक्यू सर.
फोन ठेवीत ते राजगुरूला म्हणाले, 2.5 लाखांचा चेक पाठवू चीफ मिनिस्टर्स फंडाला. पाठवू? बळ्या काका गमतीनं म्हणाले, तू नेऊन दे, फोटोग्राफर्स बरोबर घे, हां, प्रेसमध्ये आणि टी व्हीवर बातम्यामध्ये. येस, वाय नॉट. पापाजींना खरोखरच आनंद झाला. ते गंभीरपणे म्हणाले, हा बळ्या कधी कधी अगदी प्रॅक्टिकल सूचना करतो. त्यांच्या पुढ्यातच बळ्या काकांनी कपाळावर हात मारून घेतला आणि ते खाली बसले. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.